काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचं वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव, नाना भाऊ, तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात तुम्ही, असं काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर आहोत. सरकार खंबीर आहे प्रत्येक याला.